तुका म्हणे मग नये वृत्तीवर आहे. बऱ्याच वेळ गात बसतात तरी त्यांना माहिती मी काय बोलत नाही कधी, आपल्या त्यातलं काही कळतच नाही. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे मग नये वृत्तीवर सुखाची शेजारी पहुडी नाही. पण बरं वाटतं अशी एवढी मोठी फौज गायकांची मिळणं आरेवाल्यांचं भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल ताकद आपली रोहा तालुक्याची एकापेक्षा एक गायक मंडळी, एकापेक्षा एक चांगली वाजणारी, ऐकणारी पण तेवढीच चांगली. ऐकताना पण असं बसायचं ऐकायला ना, असे चेहऱ्यावरती भाव दाखवायचे की कीर्तन करणाऱ्याला पण घाम फुटला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल काय म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाची शेजारी पहुडी ना. काय वृत्ती असेल ना सुखामध्ये राहणारी ती वृत्ती तुकोबाऱ्या म्हणतात तिथे मी पहुडीन, म्हणजे मी तिथेच राहीन त्याच वृत्तीमध्ये असं नाही आहे. शंभू महादेव कुठे आहेत? ध्यानस्थ आहेत ना. आत्मा जो शिवाचा रामजप ध्यानामध्ये असतात. जे ध्यानामध्ये असतात म्हणजे काय ध्यानातच राहतात, दुसरं काही काम करत नाहीत असं नाही. ते तुकोबाऱ्यांचं सुद्धा तसंच आहे, संतांचं पण तसंच आहे. ब्रह्मज्ञानी ब्रह्मालाच पाहत बसतो असं नाही, जग पण पाहतो, तो दोन्ही गोष्टी पाहतो. अक्षत काय हनुमंतराय अंतर्मुखाने पण आतमध्ये पण रामाचंच भजन करतात. आता एवढा वेळ मगाशी तुम्ही तुमच्यासाठी गायलात
आता थोडं आमच्यासाठी भजन करा मस्त रामाचं. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय ओ श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय राम जय जय राम, श्री राम जय राम, 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 श्री राम जय राम, जय 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 जय राम, श्री राम
राज भगवान की जय. मस्त, खूप छान, समाधान वाटलं. बापूंचं आवडतं भजन. बरं, एकदा भगवंताचं आता भजन करा. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये
यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादिक दुराविले ऐसेवर मी मज दावी नारायण अंतरिक्षा खुणा प्रगटुनी बहु अवघड असे संत भेटी परी जगजेटी करुणा ठेली ऐसेवर मी मज दावी नारायण अंतरिक्षा खुणा प्रगटुनी तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडीन ऐसेवर मी मज दावी नारायण अंतरीच्या खुणा प्रगटोनी जीवनामध्ये चांगल्या गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी पुण्याई असावे लागते. लक्षात का? पुण्याईशिवाय देवाचं दर्शन नाही, संताचं दर्शन नाही. ते एवढं पाहिलं तुम्ही, याच्या मागे पण पुण्य आहे. लक्षात का? काय पुण्य असेल? का अभ्यास केला आहे तुमच्या एवढा? असं काय नाही. एकच पुण्याई आमच्याकडून घडली. बापूंच्या पोटी जन्माला आलो. विठाला विठाला परंपरेत आलो. परंपरेतून इथे आहे. लक्षात का? माझ्याकडे पाहून का, अभ्यासाकडे पाहून मी इथे नाही आहे, पण त्यांचा म्हणून तुम्ही एक सगळ्यांनी स्वीकारला. हे जीवनाची आमच्या सार्थकता आहे. संतांचा अभंग तुकोबराय भगवंताजवळ संतांची सेवा करण्यासाठी पुण्याही मागतात. ते पुण्याही कदाचित नसेल आपल्याकडं, तर आपण सेवेचा मार्ग स्वीकारूया. त्या संतांनी मार्ग दाखवला, त्यांचं एकदा सुंदर भजन. निवृत्ती राया सोपान मुक्त बाई ज्ञान सकया. निवृत्ती राया सोपान मुक्त बाई ज्ञान सकया. निवृत्ती राया सोपान मुक्त बाई ज्ञान पुण्यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादिक दुराविले ऐसेवर मी मज दावी नारायण अंतरीच्या खुणा प्रगटुनी बहु अवघड असे संत भेटी तरी जगजेटी करुणा ठेली ऐसेवर मी मज दावी नारायण अंतरीच्या खुणा प्रगटुनी तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडीन ऐसेवर मी मज दावी नारायण अंतरीच्या खुणा प्रगटुनी. गलमस्त मंडळी, आपण अरे फार सुंदर नियोजन. तरुण मंडळी सगळी पाहत असतो नेहमी. रोहात राहून इकडे येता. गावातली मुळंसुद्धा सगळी मंडळी तुम्ही एकमेकाला सहकार्य करता. हे चांगलं कार्य आहे. लक्षात का? हे मंगलमय कार्य आहे. हे चालूच ठेवायचं. आणि समाजसेवा जिला म्हणतात, हे जे काही कार्य आहे हे कार्य करताना इकडं तिकडं पाहायचं नाही. इकडं तिकडं पाहिलं की आपल्याला आपल्या कार्यामध्ये उदासीनता निर्माण होते. मग आपल्याकडून काम होत नाही. हा असा म्हणतो, तो तसा म्हणतो, याला चांगलं दिसतं, त्याला वाईट दिसतं. इकडं लक्ष गेलं ना आमच्याकडून कधीच चांगलं काम होत नाही. पाहायचंच नाही इकडे तिकडं. सरळ पाहायचं आणि काम करत राहायचं. तुम्ही ते करता काम, याचं हे फळ आहे. वर्ष पुढे पुढे चाललीत तशी इथे तेजस्विता तुमची सगळी वाढताना आम्हाला दिसते. समाज वाढत चालला आहे. आनंद मिळतो आहे. हरिपाठ एवढा सुंदर झाला. खूप बरं वाटलं. मला तर वाटलं ते कोणाला उचलून घेतलं होतं इंदोरीकर आऱ्यातला. असं वाटलं ते हाडे मोडणारच होता ही पोर. एवढा उचलत होते ना, आपटत होते. छान आनंद घेतला सगळी मंडळी. तुमचं खूप मोठं गाववाल्यांचं मला सहकार्य आहे.
कारण 15 वर्ष ते मुलगा म्हणजे सोबत आहेत माझ्या संदेश महाराज. अशी माणसं एकनिष्ठ, अजिबात इकडे तिकडे नाही. कोणी काही माझ्याबद्दल काय बोलू काय सांगू द्या, आमचंच केवळ त्यांच्याबद्दलच नाही, सगळी मंडळी, सगळी पंचकृषी कोकण दिंडी असेल, दामनसे पंचकृषी असेल, हा संपूर्ण विभाग आपला तालुका, सगळ्या तरुण मंडळी आज पाठीशी आहेत. बापूंच्या मागे सुंदर कार्य चालू आहे. तुम्ही सुद्धा न विसरता यावर्षीसुद्धा समोर तो त्यांची प्रतिमा ठेवलीत. खूप बरं वाटतं, आठवायला लागत नाही मग काय, समोर प्रतिमा असते बापूंची की बरं वाटतं. येताना ती चिंता होती. मगाशी पण यांना बोलतो, 2 दिवस एकतर काय बोललो नव्हतं मी, आवाज बसला होता, काय होईल कसं होईल काय होईल कसं होईल ही चिंता असते. ब्रह्मज्ञानी माणसाची चिंता नाही, म्हणून तो बोलतोय सुखाची शेजारी पहोडीनं. मरणाची पण चिंता नाही, जन्माची पण चिंता नाही. मेला तरी जाणार कुठे त्याला माहिती. त्यांनी स्वर्ग नरक ठेवलाच नाही का, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, काहीच नाही त्याला. स्वर्ग पण नाही नरक नाही, सगळं ब्रह्म करून टाकलेलं ब्रह्ममय व्यक्ती. तरी ते म्हणतायत कोण पुण्य यांचं होईन सेवा का. मग आपल्याकडे पुण्य नाही ना, नसू द्या, सेवा करत राहूया. हे सेवेचं फळ आहे तुमच्या ना. काय मिळेल ना ह्या कार्यामध्ये, ह्या मंगलमय पवित्र अशा धार्मिक कार्यात जी मिळेल ती सेवा आणि तुम्ही केलीत. कोणी 500 रुपये, 1000 रुपये, 5000, 10,000 अन्नदान मोठं केलं, ती सेवा. महिला वर्ग जेवण बनवण्यासाठी आहे सेवा, जेवण वाढवण्यासाठी आहे तिथे लोक सेवा. अशी सेवा मस्त, अगदी सेवा भावेने जीवन जगावं. मग आपला